या व्हिडिओमध्ये आपण वांगी या पिकाची माहिती पाहणार आहोत व त्यामध्ये प्रामुख्याने आपण दोन गोष्टी पाहणार आहोत। पहिली म्हणजे शेंडा आणि फळ पोखरणारी अळी, ज्याला कंट्रोल करण्यासाठी शेतकऱ्यांचा सर्वाधिक खर्च होतो, तर या अळीला कमी खर्चामध्ये जैविक पद्धतीने कसं नियंत्रण करायचं याची माहिती पाहणार आहोत। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी कोणत्या हार्मोनचा वापर करायचा याची माहिती आपण पाहणार आहोत। तर या दोन्ही गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा व शेजारील घंटा बटन ऑल म्हणून दाबा। तर सुरुवात करूया सुरुवातीपासून म्हणजे व्हरायटीपासून। तर वांगी या पिकामध्ये भरपूर प्रकारच्या व्हरायटी आहेत, जसं की काटेरी वांगी, बिनकाटेरी वांगी, भरताची वांगी। तर आपल्या भागामध्ये ज्या वांग्याची डिमांड असेल तर त्या वांग्याची लागवड आपण त्या ठिकाणी करू शकता। जर तुम्हाला काटेरी वांगी लावायची असेल तर त्या ठिकाणी आपण पंचगंगा, गौरव, महिको 4, अजय अंकुर यासारख्या व्हरायटीची लागवड करू शकता। व्हरायटी निवडल्यानंतर त्या व्हरायटीची रोपं आपण एकतर नर्सरीमधून विकत आणू शकता किंवा घरीसुद्धा आपण ती रोपं तयार करू शकतो। घरी तयार करताना आपण दोन प्रकारे करू शकतो, एक तर पोर्ट्रेट ट्रेचा वापर करून किंवा गादी वापर तयार करून। तर नर्सरी कशी तयार करायची याचा व्हिडिओ आपण आधी टाकलेला आहे, जर तो तुम्हाला पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तो तुम्ही पाहू शकता। तर रोप तयार करण्यासाठी जी आपण बियाणं वापरतो तर त्याची बीज प्रक्रिया आधी झालेली राहते, परंतु उत्पादन वाढवण्यासाठी काही असे पदार्थ आहेत, जर आपण त्याची परत बीज प्रक्रिया केली तर उत्पादनामध्ये फार चांगला फरक आपल्याला पाहायला मिळतो। तर यासाठी आपण 200 ppm जिब्रेलिक ॲसिडचा वापर करू शकतो। 200 ppm जिब्रेलिक ॲसिड म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये 200 मिलीग्राम जिब्रेलिक ॲसिड, 5 लिटर पाण्यामध्ये 1 ग्राम जिब्रेलिक ॲसिड। तर या 200 ppmच्या पाण्यामध्ये बियाण्याला आपल्याला 5 ते 6 तास भिजू घालायची आहे। त्यानंतर आपल्याला हे बियाणं बाहेर काढून त्याला चांगल्या प्रकारे वाळून घ्यायचं आहे। नंतर या बियाण्याचा वापर आपण नर्सरी तयार करण्यासाठी करू शकतो। तर या ठिकाणी आपण जिब्रेलिक ॲसिडचा परफॉर्मन्स रिपोर्ट पाहू शकतो की प्री सोकिंग केल्यानंतर त्याच्या मुळांवर, फांदीवर आणि प्रतिझाड उत्पादनावर काय फरक पडलेला आहे। तर या ठिकाणी जिब्रेलिक ॲसिडच्या प्लॉटला सगळ्यात जास्त उत्पादन मिळालेलं आहे। त्याच्याच खाली 2 नंबरवर 2% पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13045चा रिझल्ट आहे। नर्सरीमध्ये 4 ते 5 आठवड्यांनी ही रोपं शेतामध्ये पुनर्लागवडीसाठी तयार होतात। त्यावेळेस या झाडाची जी काही उंची आहे ती जवळपास 12 ते 15 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि प्रत्येक झाडावर 3 ते 4 पानं असायला पाहिजे। आता ही रोपं लागवड करण्यापूर्वी याला 5 ते 6 दिवसाचा पाण्याचा ताण द्यायचा, जेणेकरून ही रोपं कणखर बनतील, म्हणजे मुख्य शेतामध्ये लावल्यानंतर ही रोपं जगायला शिकतील। आता ज्या दिवशी आपण लागवड करणार आहोत तर त्याच्या 1 दिवसाआधी आपल्याला याला पाणी द्यायचं आहे, जेणेकरून ती जी काही रोपं आहे ती उपटण्यासाठी आपल्याला सोपी गेली पाहिजे। त्यानंतर 2 तासातील अंतर किती ठेवायचं? जर आपल्याला हा प्लॉट 8 ते 10 महिन्यापर्यंत चालवायचा असेल आणि आपली जमीन जर भारीची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अंतर 6 ते 7 फुटाचं ठेवणे आवश्यक आहे। आणि जर आपण हा प्लॉट काही दिवसापुरता घेत असाल तर त्या ठिकाणी आपण 5 ते 6 फुटाचं अंतर 2 तासातील घेऊ शकतो। त्यानंतर 2 झाडातील अंतर आपण हे 2.5 ते 3 फुटापर्यंत ठेवू शकतो। जर आपण 5 बाय 2.5 या अंतरावर लागवड करत असाल तर आपली 3500 एकरी रोपं बसू शकतात आणि 4 बाय 2.5च्या अंतरावर लागवड करत असाल तर आपले एकरी 4500 रोपं बसतील। आता लागवड केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी या रोपांना आपल्याला ड्रेंचिंग करणे आवश्यक आहे, जेणेकरून जे काही डॅम्पिंग ऑफ, विल्ट रोग आहे तर यांना आपल्याला नियंत्रण करता येऊ शकेल। तर ड्रेंचिंगसाठी आपण ह्युमिक ॲसिड 19-19-19 आणि साप बुरशीनाशक याचा वापर करायचा आहे। लागवड केल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी याला आपल्याला रासायनिक खताची मात्रा द्यायची आहे। तर ही रासायनिक खताची मात्रा आपल्याला 60-24-24 NPK प्रति एकर याप्रमाणे द्यायची आहे। तर ही खत मात्रा आपण पुढील कोणत्याही एका कॉम्बिनेशनच्या माध्यमातून देऊ शकतो। तर पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये 10-26-26 2 बॅग, सल्फर 10 किलो, मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलो। दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये आपण 2 पोते दाणेदार पेरणीपूर्वी देऊ शकता। त्यानंतर 10 दिवसांनी 1 बॅग 10-26-26 आणि त्यासोबत फक्त 10 किलो मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचं। यामध्ये आपल्याला 10 दिवसांनी सल्फर हे खत वापरायची आवश्यकता नाही, कारण की जो आपण दाणेदार खत 2 बॅग टाकलेले आहे त्यामध्ये सल्फरची मात्रा पिकाला मिळून जाते। तिसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये आपण DAP, पोटॅश, सल्फर, मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करू शकतो। तर या तिन्ही कॉम्बिनेशनपैकी आपण कुठल्याही एका कॉम्बिनेशनचा वापर करू शकता किंवा या व्यतिरिक्त आपल्यापाशी जे खत असेल तर ते 60-24-24 याप्रमाणे गेलं पाहिजे, अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकता। तर या कॉम्बिनेशनमध्ये युरियाची मात्रा कमी जाते, तर प्रत्येक कॉम्बिनेशनमध्ये आपण 30 किलो युरियाचा वापर करायचा आहे। त्यानंतर परत 30 दिवसांनी आणि 60 दिवसांनी आपल्याला युरियाचा वापर 30-30 किलो याप्रमाणे परत करायचा आहे। आता ही खतमात्रा पूर्णतः पिकाला मिळत नाही, यातील काही खतमात्रा पिकाला मिळते आणि काही जमिनीमध्ये तशीच राहते। तर ही जी काही राहिलेली खतमात्रा आहे ती पिकाला पूर्णतः उपलब्ध व्हावी यासाठी आपल्याला या ठिकाणी जीवाणूंचा वापर करायचा आहे। तर जीवाणूमध्ये आपण या ठिकाणी PSB, अझोटोबॅक्टर आणि व्हॅम या बुरशीचा आपण 1 ते 2 किलो याप्रमाणे वापर करू शकतो। तर या ठिकाणी आपण पाहू शकता की ज्या ठिकाणी फक्त शिफारशीत खत मात्रा देण्यात आली त्या ठिकाणी प्रति झाडावर किती वांगी लागलेली आहेत आणि ज्या ठिकाणी जीवाणूंचा वापर करण्यात आला त्या ठिकाणी किती वांग्यांची संख्या आहे। तर ही सगळी जीवाणू खतं आपल्या विद्यापीठामध्ये 100 रुपये प्रति किलो याप्रमाणे उपलब्ध आहे। तर या ठिकाणी येऊन तुम्ही ते घेऊन जाऊ शकता।
त्यानंतर जसं आपल्याला अळीचा अटॅक दिसेल तसं आपल्याला फवारणीचं नियोजन करायचं आहे. तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला अलिका, बायोविटा आणि साफ हे बुरशीनाशक घ्यायचं आहे. आणि जर पांढऱ्या माशीचा अटॅक दिसत असेल तर त्या ठिकाणी पायरीप्रॉक्झिपेन या औषधाचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा आहे. तर यामध्ये 35 ते 40 दिवसानंतर फुलधारणा होते. तर याला 4 प्रकारची फुलं लागतात आणि हे प्रकार पडतात त्याच्या स्टाईल लेंथनुसार. ते प्रकार पडतात लॉंग, मीडियम, शॉर्ट आणि सुडो. तर जे काही लॉंग आणि मीडियम आहेत यांनाच फक्त फुलधारणा होते आणि जे काही शॉर्ट आणि सुडो आहे यामध्ये फुलधारणा होत नाही आणि ही जी काही फुलं आहेत ती गळून पडत असतात. आता ही जी काही सुडो आणि शॉर्ट स्टाईलची फुलं आहेत यामध्ये जर आपल्याला फळ लावून घ्यायची असेल तर याला आपण हाताने पॉलिनेशन करू शकतो किंवा आपण अशा हार्मोनचा वापर करू शकतो की ज्यामुळे पार्थिनोजेनेटिकली फळं तयार होतात. आता पार्थिनोजेनेटिकली म्हणजे पॉलिनेशन न होता जे फळ तयार होतं त्याला पार्थिनोजेनेटिकली तयार झालेलं फळ असे म्हणतात. तर यासाठी जिब्रेलिक ॲसिड आणि ऑक्झिन या हार्मोनचा वापर होतो. तो वांगी या पिकामध्ये ऑक्झिन या हार्मोनचा रिझल्ट चांगला आहे. म्हणून फूल लागण्यापूर्वी आपल्याला प्लानोफिक्स या हार्मोनची फवारणी घ्यायची आहे जेणेकरून जी काही फुलधारणा आहे ती वाढायला मदत होईल. प्लानोफिक्ससोबत जर आपण 6BAचा वापर केला तर त्या ठिकाणी फुलांचं कन्व्हर्शन फळामध्ये होण्यासाठी चांगली मदत होते. त्यानंतर वांगी पिकातील सगळ्यात मोठी समस्या शेंडा आणि फळ पोखरणारी अळी. जर आपल्याला या अळीला कमी खर्चामध्ये नियंत्रण करायचं असेल तर शेतामध्ये आपल्याला सगळ्यात आधी फेरोमेन ट्रॅप लावणे आवश्यक आहे. कारण की फेरोमेन ट्रॅपच्या मदतीनेच आपण ओळखू शकतो की अटॅक कधी होत आहेत आणि किती प्रमाणामध्ये होत आहेत. त्यानंतर शेतामध्ये आपल्याला ट्रायकोग्रामा चिलोनिस या मित्र कीटकाची अंडी असलेले कार्ड एकरी 2 ते 3 याप्रमाणे संध्याकाळी शेतामध्ये लावायची आहे. जे काम तुमचं भारीतलं भारी कीटकनाशक करू शकत नाही ते काम हे ट्रायकोग्रामा मित्र कीटक करते. फक्त याला वापरण्याची पद्धत आणि वापरण्याचं प्रमाण योग्य प्रमाणामध्ये पाहिजे. आणि शेतामध्ये आपण अंडी नाही तर ट्रायकोग्रामाची निंप अवस्था सोडत असतो. निंप अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामधून जे काही ट्रायकोग्रामाचे पतंग आहेत किंवा अडल्ट आहेत ते बाहेर पडतात आणि आपल्या शेतामध्ये जिथं कुठं या अळीने अंडी दिलेली असेल तर त्या अंडीचा शोध घेऊन त्या अळीच्या अंड्यामध्ये स्वतःची अंडी देऊन त्या अळीच्या अंड्याला मारण्याचं काम हे ट्रायकोग्रामा करत असते. आणि जर तुम्हाला हे ट्रॅको कार्ड पाहिजे असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभाग म्हणजे आमच्या विभागामध्ये हा ट्रॅको कार्ड तुम्हाला उपलब्ध होईल. प्रति कार्ड 70 रुपये याप्रमाणे. जर तुम्हाला हे ट्रॅको कार्ड पाहिजे असेल तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या ऑर्डरप्रमाणे हे ट्रॅको कार्ड तयार करण्यात येईल. तयार झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी येऊन ते ट्रॅको कार्ड घेऊन जाऊ शकता. आणि कार्ड लावल्यानंतर 8 ते 10 दिवसापर्यंत कुठलीही रासायनिक फवारणी यावर चालत नाही. यानंतरही जर आपल्या शेतामध्ये शेंडा अळी दिसत असेल तर तसे शेंडे ब्लेडच्या सहाय्यानं कापून घ्यायचे, ते एका पन्नीमध्ये जमा करायचे आणि शेतापासून दूर नेऊन त्याला जाळून टाकायचे आहे. आणि रासायनिक कीटकनाशकांमध्ये आपल्याला इमॅमॅक्टिन बेन्झोएट, फ्लुबेंडामाइट, क्लोरॅन्टोनिलिप्रोल, थायक्लोप्रिड आणि स्पॅनॅटोरम आणि स्पिनोसॅट यासारख्या कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करायची आहे. परंतु जर आपण शेतामध्ये ट्रॅको कार्ड लावले आणि अळीग्रस्त शेंडा कापून नष्ट केले तर या कीटकनाशकांची आवश्यकता खूप कमी पडेल. आपण जर वांगी पिकाची लागवड केली असेल तर आपल्याला उत्पादन किती झालं, खर्च किती आला आणि नफा किती झाला हे सुद्धा आपण खाली कमेंटमध्ये लिहू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.